नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मे 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या कक्षीय रॉकेटचं नाव काय आहे? बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, विक्रम-1 असं या ठिकाणी भारताच्या पहिल्या खाजगीरित्या विकसित केलेल्या कक्षीय रॉकेटचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? खालीलपैकी कोणी 2047 पर्यंत भारताला $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी DPI ॲट 2047 हा जो काही रोड मॅप आहे तो प्रसिद्ध केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नीती आयोग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नीती आयोगाने काय केलेलं आहे तर 2047 पर्यंत भारताला $30 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी DPI ॲट 2047 रोडमॅप या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. नीती आयोग, नीती आयोगमध्ये नीतीचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झाली 1 जानेवारी 2015ला. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान आणि सध्या आहेत नरेंद्र मोदीजी. त्यानंतर नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष बनलेत अशोक लाहिरी. नीती आयोगाचे CEO आहेत निधी छिब्बर आणि पूर्णवेळ सदस्य म्हणून राजीव गौबा यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. महाराष्ट्र AI धोरण 2026, महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 अंतर्गत राज्य सरकारने मंजूर केलेली नियोजित गुंतवणुकीची रक्कम किती आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 10,000 कोटी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या प्रकारची ही पॉलिसी आहे तर AI पॉलिसी 2026, आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी 2026 हे जे काही धोरण आहे या धोरणाच्या मागचा मुख्य उद्देश काय ते लिहून घ्या. या धोरणाचा उद्देश नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्माण करणे, उद्योगांना पाठिंबा देणे आणि महाराष्ट्राला भारतातील एक प्रमुख कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र म्हणून स्थापित करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. AI संबंधित क्षेत्रांमध्ये 1.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे देखील याच्या मागचं मेन पर्पज आहे, उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक सी, 10,000 कोटी रुपये या ठिकाणी नियोजित गुंतवणुकीची रक्कम आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी 2026च्या अंतर्गत, जी की या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारने मंजूर केली आहे. महाराष्ट्र स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. दरवर्षी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3 मेला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ले रोखणे, पत्रकारांच्या सुरक्षिततेचे समर्थन करणे आणि लोकशाहीसाठी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने आपण दरवर्षी 3 मेला जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. लक्षात घ्या, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस हा असतो 3 मेला, बरोबर. परंतु महाराष्ट्रामध्ये 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो, जो दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे, बरोबर. कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस 3 मे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिवस म्हणून आपण 6 जानेवारीला साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस.
17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस, 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या शहरातील पोलिसांनी त्यांच्या नम्मा 112 नम्मा 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेमध्ये वांकी AI प्रणाली सुरू केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, VANKI वांकी AI सिस्टम, ज्याचा फुल फॉर्म आहे मल्टीलँग्युअल व्हॉइस AI फॉर नेशन वाईड की इंटरव्हेन्शन. बरोबर, या ठिकाणी आणीबाणीच्या काळामध्ये भाषेचे अडथळे दूर करतं हे AI सिस्टम. हे कॉलरच्या संदेशाचे तात्काळ भाषांतर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते आणि 10 पेक्षा जास्त भाषांना हे समर्थन देखील या ठिकाणी देतं. बरोबर, तर बेंगलोर शहरातील पोलिसांनी त्यांच्या नम्मा 112 या आपत्कालीन प्रतिसाद सेवेमध्ये वांकी AI प्रणाली या ठिकाणी सुरू केली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाने युरोपचा पहिला पूर्णपणे एकात्मिक लिथियम प्रकल्प सुरू केलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फिनलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर फिनलंड या देशाने युरोपचा पहिला पूर्णपणे एकात्मिक लिथियम प्रकल्प सुरू केलेला आहे. या प्रकल्पाचं नाव, या प्रकल्पाला केलिबर प्रकल्प, कोणता? केलिबर प्रकल्प असे नाव देण्यात आलं आहे, जो कोक्कोला या ठिकाणी स्थित आहे. एकात्मिक वैशिष्ट्य काय आहे याचं? तर या प्रकल्पामध्ये लिथियमचे खाणकाम, प्रक्रिया ज्याला म्हणता येईल कॉन्सन्ट्रेशन आणि शुद्धीकरण ज्याला म्हणता येईल रिफायनिंग याचा या ठिकाणी समावेश असणार आहे. आणि प्रोडक्शनचं एम काय आहे? तर हा प्रकल्प दरवर्षी अंदाजे 15,000 टन बॅटरी ग्रेड लिथियम उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे, जे युरोपच्या लिथियम मागणीच्या सुमारे 10% आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 विचारला जाऊ शकतो. क्रिकेटमधील भारताचे पहिले ट्रान्सजेंडर पंच, फर्स्ट ट्रान्सजेंडर अंपायर कोण बनलेले आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रितिका श्री असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी भारताचे पहिले ट्रान्सजेंडर पंच या ठिकाणी अंपायर बनलेले आहेत. जर कदाचित तुम्हाला असं विचारलं या जे काही भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर या ठिकाणी बनलेले आहेत रितिका श्री पंच बनले आहेत, कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट खेळाशी संबंधित आहे. मूळ गाव आहे त्यांचं रितिका, तमिळनाडूमधील सालेम येथील या ठिकाणी रहिवासी आहेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये फ्रान्सने जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा आपला राष्ट्रीय आराखडा सादर केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांता मार्टा, जी की कोलंबिया या ठिकाणी स्थित आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये फ्रान्सने जीवाश्म इंधन फॉसिल फ्यूल टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा आपला राष्ट्रीय आराखडा सादर केलेला आहे. फ्रान्सने 2050 पर्यंत जीवाश्म इंधन टप्प्याटप्प्याने बंद करण्यासाठी आपला राष्ट्रीय आराखडा सादर केला. या रोडमॅपमध्ये ऊर्जेच्या उद्देशांसाठी कोळशाचा वापर 2030 पर्यंत, तेलाचा वापर 2045 पर्यंत आणि वायूचा वापर 2050 पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्याची अंतिम मुदत या ठिकाणी निश्चित केलेली आहे, फायनल केलेली आहे. कोणत्या देशाने? फ्रान्स देशाने. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय लष्कर प्रगती एक्झरसाइज, प्रगती सरावाच्या पहिल्या आवृत्तीसाठी 11 देशांचे यजमानपद भूषवेल? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मेघालय या राज्यामध्ये भारतीय लष्कर प्रगती सरावाच्या पहिल्या आवृत्तीसाठी 11 देशांचे यजमानपद भूषवेल. बरोबर, प्रगती या ठिकाणी बोलण्यात आलं, प्रगती एक्झरसाइज. प्रगतीचा फुल फॉर्म लिहून घ्या, पार्टनरशिप ऑफ रिजनल आर्मीज फॉर ग्रोथ अँड ट्रान्सफॉर्मेशन इन द इंडियन ओशियन रिजन. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे ते लिहून घ्या. या सरावाचा उद्देश भारतीय महासागर क्षेत्रातील प्रादेशिक सैन्यांमध्ये सहकार्य, या ठिकाणी संरक्षण सहकार्य वाढवणे, आंतर कार्यक्षमता इंटर ऑपरेबिलिटी बरोबर सुधारणे आणि परस्पर विश्वास निर्माण करणे हा या ठिकाणी उद्देश आहे, पर्पज आहे, एम आहे. पर्याय क्रमांक ए मेघालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मेघालयबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 21 जानेवारी 1972, मुख्यमंत्री कॉनॉर्ड संगमा, राज्यपाल या ठिकाणी CH विजयशंकर, तर राजधानी शिलाँग. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान नोकरेक, बालपक्रम, बागमारा आणि 3 महत्त्वाचे धरण लेशका, मावफालांग आणि क्रेम. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. एप्रिल 2026 मध्ये कोणत्या आफ्रिकन देशामध्ये दहशतवादी आणि बंडखोरांनी एकाच वेळी हल्ले व हिंसक कृत्य करून अनेक लष्करी तळांवरती ताबा मिळवलेला आहे आणि याच घटनेदरम्यान देशाच्या संरक्षण मंत्र्यांची या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे?
9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, माली नावाचा देश आहे. बरोबर. तर माली या आफ्रिकन देशामध्ये दहशतवादी आणि बंडखोरांनी एकाच वेळी हल्ले व हिंसक कृत्य करून काय केलेलं आहे, अनेक लष्करी तळांवरती या ठिकाणी ताबा मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न, टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले सिंगहुआ विद्यापीठ कोणत्या देशामध्ये स्थित आहे. तर पर्याय क्रमांक सी, सी फॉर चायना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चायना देशाच्या अंतर्गत या ठिकाणी सिंगहुआ विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे. टाइम्स हायर एज्युकेशन एशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेलं हे काय आहे, तर विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे. पुढचा प्रश्न, कॅश स्कॅन्डल प्रकरणी सध्या महाभियोगाच्या कारवाईला सामोरे जात असलेल्या कोणत्या न्यायाधीशाने राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सादर केलेला आहे. लक्षात घ्या, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक बी, यशवंत वर्मा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, यशवंत वर्मा असं त्यांचं नाव आहे. कॅश स्कॅन्डलमुळे चर्चेमध्ये राहिलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी 24 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रपतींकडे त्यांचं रेजिग्नेशन सादर केलेलं आहे. हा राजीनामा अशा वेळी आला आहे जेव्हा संसदेमध्ये त्यांच्या विरुद्धची महाभियोगाची कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये आलेली होती. ठीक आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, आपली कर्ज देणारी शाखा मोबिक्विक फायनान्शियल सर्व्हिसेस सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीला NBFCचं नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी परवान्यासाठी RBIची या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, OMS. OMS म्हणजे काय, वन मोबिक्विक सिस्टम. क्लिअर, 2 पॉईंट लिहून घ्या. या परवान्यामुळे कंपनीला तिची कर्ज देणारी शाखा मोबिक्विक फायनान्शियल सर्व्हिसेस सुरू करता येईल आणि नियमित परत या ठिकाणी पतसेवांचा विस्तार करता येईल. NBFC परवान्यामुळे मोबिक्विकला कर्ज उत्पादने अधिक वेगाने सुरू करण्यासाठी आणि पतपुरवठा व्यवहार अंतर्गत आणल्याने नफ्याचे प्रमाण देखील या ठिकाणी सुधारण्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी मुद्दा होणार आहे, ठरवणार आहे, मदत ठरणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, AI आधारित संवर्धन ॲप विकसित केल्याबद्दल वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरकडून कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाला सन्मानित करण्यात आलेला आहे. सलीम अली, N अलीफ युसुफ, MS स्वामीनाथन की माधव गडगिल. तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस. 2 मे जागतिक ट्यूना दिवस. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 4 मे कोळसा खाण कामगार दिवस. मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच यावर्षी 5 मेला जागतिक दमा दिवस. 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 14 मे जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस. 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस. मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजे यावर्षी 16 मेला सशस्त्र सेना दिवस. 17 मेला जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस. 18 मे जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर.